कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू, मामा, तुम्हाला माहिती आहे का? माझ्या बाबांचं नाव शहंशाह आहे। आणि त्यांचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे। हो का? अरे वा वा वा। दे, तू सांगितलंस का? शहंशाह म्हणून सांगितलं। बापू, मामा, माने मला सगळं सांगितलं बाबांबद्दल। तर तुम्ही पण सांगा ना, माझे बाबा कसे आहेत? सांगा की हो बापू। अमोल, तुझे बाबा खरंच शहंशाह आहेत, हिम्मतवान आणि डेअरिंग बाज। त्यांनी माझा जीव वाचवला। आणि तुला माहिती का अमोल, तुझ्या मम्माला कलेक्टर व्हायला सगळ्यात जास्त मदत त्यांनीच केली। आपल्या घरातल्यांना सगळ्यांना मदत केली बघ, आणि गावातल्या पण सगळ्यांना मदत केली त्यांनी। बापू, मामा, माझे बाबा एकदम हिरो सारखे का? हिरो सारखे नाही अमोल, हिरोच आहेत। बरं चला, चल उतर खाली। मला अजून ऐकायचंय। अरे मी सांगेन ना बाळा, तुला नंतर सांगेन ना। अमोल, तुझे बाबा जगातला लय भारी माणूस आहे बघ। ते जर आपल्या बरोबर असतील ना, तर आपल्याला कुठलंच संकट येऊ शकत नाही बघ। अहो बास की आता, लहान पोराला अजून किती खोटं बोलणार? मोना, खरंच बोलतोय आम्ही। अमोल, बाद झालं, चला आता। आतापर्यंत सगळ्यात बेस्ट गिफ्ट होतं माझं। आता माझं नाव अमोल शहंशाह आपण असणार का? नाही बाळ। पण अमोल, तुला माहित आहे का, तू सेम तुझ्या बाबांसारखा आहेस बघ। मी त्यांच्यासारखा आहे? नाही, मी नाही आहे त्यांच्यासारखा। पण मी आता माझ्या बाबांसारखं होणार आहे मामा। आपली काळजी न करता बाकीच्या लोकांची काळजी करणारा हिम्मतवान, ध्येयबाज शहंशाह। वहिनी, अहो नका ना रडू। अरे हे काय होऊन बसलं ग अचानक? बाबांना अटॅक आलाय, पण आपण त्यांना वेळेत हॉस्पिटलला घेऊन आलोय। खरं ना आर्या, कारण विना काकाला आयसीयूत ठेवले। हो सर, ते लवकर बरे होतील। म्हणजे लवकर बरे व्हायला पाहिजे। आणि अर्जुन कुठे? त्याला कळत नाही का? अरे हे एवढं सगळं झालंय आणि तो तिथंच बसलाय का अजून? हो, तुम्ही जरा शांत व्हा ना। कसं शांत हो रुपाली? बघतेस ना विना काकाची परिस्थिती। सर, आपण सगळेच असे पॅनिक झालो तर अर्जुनला कोण सांभाळणार? तेच नाही करायचंय। 7 वर्ष सांभाळत आलो ना त्याला, त्यामुळेच झालंय। त्याला वाईट वाटू नये, त्याला पाहिजे तसं जगता यावं म्हणून जगू दिलं। काय झालं? ही वेळ काय सगळं बोलायची? हीच वेळ आहे का? आणखी काय व्हायची वाट बघतेस तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, मी कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्या समोर? अर्जुन अरे जा, तुला बघितल्यानंतरच बाबांना बरं वाटेल। कदम,
ओ कदम, अर्जा अरे काय हो, आज तर कसला लोड घेतलाय तुम्ही? मी आहे ना, आरजा आहे ना तुमचा, सगळं ठीक आहे, ओके एकदम. ठीक? हा, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. ठीक नाही रे अर्जा. कदम बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जा, मागलं सगळं सोडून दे. हा हा, मी पडतो बाहेर येतो. मला तसं वचन दे. हा, मी तुम्हाला वचन देतो, मी यातून बाहेर पडेल. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. आता माझा धक्का ना बोलू राहो. हे बघा, तुम्हाला जर काय झालं ना, मी आयुष्यात माफ नाही करू शकणार स्वतःला. माझ्या वाट्याला जे आलं ना, ते तुझ्या वाट्याला नको येऊ देऊ रे. नाही 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 कदम, नाही, मी वचन देतो तुम्हाला. अर्जा, आपलीला अमोला सोडून नव्यानं सुरुवात कर. कदम, बाबा बाबा झोपा तुम्ही. तुम्हाला डॉक्टरांनी भेटायला सांगितलं ना, बोलत कशाला बसलाय? सॉरी सॉरी सॉरी, जा बघू. सॉरी, तुम्ही बघा त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं माहेर कुठलं? दडगाव. जळगाव. काय माहेरचं नाव? खानदेश. माहेरचं नाव खानदेश. दडगाव खानदेश करतो. नाही नाही नाही, नाव काय? नाव ज्योती सुरेश महाजन आणि इकडचं नाव सासरचं ज्योती सतीश महाजन. पण मग तुमचं माहेर सगळं जळगावचं दडगावचं. आणि सासर? सासर धुळेचं. धुळ्याचं. कसं लग्न कसं जमलं? त्यांची मावशीची मुलगी ना माझ्या माहेरी आहे, म्हणजे ते मुलीकडनं जम. अच्छा, काय करतात मिस्टर? पोलीस मध्ये. हो, कुठे? दादरनं. दादर पोलीस स्टेशन. हा. आमचा नमस्कार सांगा त्यांना. हा? तुमचं कसं काय जमलं? आमचं माझी जे 2 नंबरची काकू आहे ना, यांची आत्या आहे. हा, तर हे आत्याकडे आले होते असंच भेटायला. तर मग आत्या बोलली, त्यांची म्हणजे माझी काकू बोलली, चला माझी जेठानीकडे तुम्हाला घेऊन जाते. बर. तर हे पाहुणे म्हणून आले होते. तर आता घरात आई नव्हती, आई नाही. गेली होती बाहेर. आता पाहुणे आले म्हणून मी जरा चहा पाणी नाश्ता करून दिला त्यांना. तर मग त्यांना मी लय आवडली. तर मग बोलले करेल तर ही मुलीशी लग्न करेल. असं बोलले? हो. मग तुम्ही आवडले की चहा? नाही, मीच आवडली त्यांना. मी आवडली त्यांना आधी. तर बोले हा, मग त्यांना भजी वजी करे खाऊ घातले होते. तर भजी केली होती तुम्ही? हो, भजी केली अरे वा. होती. मग त्यांना भजी आवडले. तर बोले हेच मुलीशी मी लग्न करेल तो. का त्यांना भजी आवडते? हो, भजी लय आवडतं. कांदा भजी त्यांना खूप आवडतं. म्हणजे भजी तुम्ही करता म्हणून त्यांनी पसंत केलं? होऊ शकतं असं. काय करतात ते? मी आवडली त्यांना जास्त. आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर डोंबिवलीला जॉब करतात. नोकरी करतात. हो, नोकरी करतात. किती वर्ष झाली लग्नाला? 21 वर्ष. 21. तुमचं कसं जमलं? माझं लग्न जमलं. मी आहे मध्य प्रदेश प्राणपूर गावातली हा. आणि माझं नाव आहे सरला चंद्रकांत मिस्त्री. माझं शिक्षण 12वी झालंय आणि माझं लग्न इकडे महाराष्ट्रात झालं, कारण मी माझ्या बहिणीसोबत लग्नाला गेली होती आणि ते भुसावळला. भुसावळला लग्नाला गेले होते. हा. मग काय झालं? तिथेच झालं माझं की माझ्या मिस्टरचं भावाचं लग्न होतं, पण मला माहिती नाही. मी माझ्या बहिणीकडून गेलेली होती आणि त्यांनीच मला तिथे पसंत केलेलं. अरे वा. आणि मग लग्न कुठे झालं? लग्न डोंबिवलीला झालं. डोंबिवली. हो, अच्छा अच्छा. मिस्टर काय करतात? नोकरी करतात. नमस्कार. नमस्कार. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझी 2 मुलं असतात. माझं माहेर आहे विलेपार्लेकडचं आणि सासर माझं बदलापूरचं. आमचं लव्ह मॅरेज आहे. तुमचं लव्ह मॅरेज? हो, आमचं लव्ह मॅरेज. कुठे झालं? आम्ही म्हणजे पहिलं, आता आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो. पहिला आम्ही विलेपार्लेलाच राहत होतो. आम्ही एकाच कॉलेजमधले होतो. अच्छा, कुठलं कॉलेज? साठे कॉलेज. साठे कॉलेज. हो. आमचा असा किस्सा होता. ऍक्च्युली आम्ही दोघं चांगले मित्रच होतो. म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं की आमच्या दोघांमध्ये आम्ही पुढे आमचं एवढं फ्युचर होणार. आम्ही नॉर्मल मित्र मैत्रिणी होतो.
उलट माझ्या मिस्टर कधी कधी ही म्हणे ही मुलगी कशी आहे, ती मुलगी कशी आहे असं करून मला सांगायचं. म्हणजे ते मुलींकडे बघायचे. अरे तुम्ही आता सांगताय ती तुम्हालाच सांगायची, अरे तुम्ही म्हणालात ना. मस्तीच करायची माझ्याशी. काय? पण हळूहळू मग त्यांना मला माझ्याकडे त्यांना कोणी बघितलं आवडायचं नाही. मग हळूहळू त्यांचं नाही पण मला मैत्रीचं प्रेमात सांगा, रूपांतर ते रस्त्याने जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला सांगायचे ही मुलगी बघ कशी आहे ही. म्हणजे त्यांना म्हणजे एक होती मुलगी, त्यांना ती आवडत होती. मग त्यांनी मला म्हणतात तिला मला येऊन प्रपोज करणार. म्हणलं जा रे, मला वेळ नाही म्हणून. तुम्ही मग का तेच नव्हते प्रपोज करू शकत? मस्ती करत होते माझी. तुमची मस्ती ते कर. मस्ती करायची कारण का मला आवडायचं नाही. मग ते माझी मस्ती करत राहायचे. मग पुढे काय झालं? मग नंतर हळूहळू त्यांना माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं. त्यांना? त्यांनी मला प्रपोज केला. मग मी 6 महिन्यानंतर त्यांना हो बोलले. तुमचं लग्नाच्या आधी नाव काय होतं? माझं नाव हर्षलच होतं. आता पण हर्षलच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यामध्ये भांडणं होतात कधी मैत्रिणीत? होता. ह्या दोघींचं कसं मुलांवरून झालं, हो. अजून कोणाकोणाचं झालं? या दोघींचं पण खूप होतं. यांचं पण होतं आणि दोघांचं. माझी मुलगी आणि हिचा मुलगा ना एकाच वयाची. माझ्या मुलीचा स्वभाव कसा आहे की बाबा त्याने काही घेतलं की हिला लागतं. म्हणजे आईसारखं आहे. नाही दोघी माझे मिस्टर असंच मला बोलतात. काय बोलतात? म्हणून मी त्यांना कुचका हसबंड प्रेमाने बोलतो. काय? माझ्या फोन मध्ये पण रिंग त्यांचं नाव आहे ना, हे कुचका हसबंड मधूनच टाकलेलं. कुचका हसबंड असं नाव तुम्ही कसं काय प्रेमाने? मग ते किती कुचक्यासारखं करतात. कशाला पाहिजे, कशाला हे, कशाला दे, मग कुचकाच झाला ना तो. तुम्ही काय हो प्रेमाने हाक मारता मिस्टरांना? मी त्यांच्या सरनेमने आवाज देते त्यांना. कवठे. कवठे. तुम्ही? महेंदर. आणि मी माझ्या लांब असले तर माझ्या मुलाचं नाव घेते, ओ लक्ष इकडे या. म्हणून तुम्ही अहो लक्ष. हा, लांबून कसं त्यांचं नाव घेणार? नाही हा, मग मग जवळून घेता. ओ जानू म्हणतात. ओ जानू. तुम्हाला म्हणतात? नाही, मी त्यांना म्हणते ओ जानू. हो. तुमच्या बाबतीत कसं काय? मी वराडे बोलते हा? त्यांना. वराडे वराडे. नाव आहे ना आमचं हा, हा. वराडे. तुमचं काय? मी महाजन साहेब म्हणूनच बोलते. छान. बरं तुम्ही या 6 मैत्रिणी रोज भेटता? आता सुट्ट्या लागल्या तर तुम्ही पण फ्रायडेला मला सुट्टी असते ना, त्या दिवशी भेटतो आम्ही. पण या भजी दिली तुम्हाला कधी मैत्रिणी? तिचा नवरा बनवून देतो भजी. नवरा बनवतो? ती काही बनवत नाही. नवरा बनवून देतो. हे काय लग्न तुमचं कांदा भजीने ठरलं आणि आता कांदा अहो भजी? ते सकाळचं मॉर्निंगचा चहा तेच मला देतात. पहिले उठले ना काय तो पहिले प्रेमळ चहा. माणूस आहे. हो, चहा देता प्लस मला कामामध्ये पण मदत करता. ते तुम्हाला चहा देतात? हो. व्हेरी गुड. तुम्हाला सकाळी कसं असते सकाळ? आमची मिस करते सर्व स्वयंपाक, ते सर्व हातात द्यावा लागतं त्यांना डब्बा ते करून. अच्छा ते नाही तुम्हाला चहा दे? नाही, आमच्या घरी पण नाही ते. काय? कधीतरी मला बरं नसलं तर चहा बनवून देतील. मग आणि किती वेळा आजारी पडता? जास्त नाही पडत मी आजारी. अच्छा म्हणजे चहासाठी हो? नाही आजारी मग- पडत. पण तुम्ही आजारी असले की ते चहा हा देतात? देतात आणि चपात्या पण येतात त्यांना छान. चहा चपात्या पण बुडवून देतात? नाही बुडून नाही देत, मग? बनवून देतात अच्छा स्वयंपाक. बनवून. मला वाटतं चहा चपाती नाही स्वयंपाक बनवता येतो त्यांना खूप छान. काय काय येतं? सर्व येतं, डाळ भात भाजी चपाती. मग तुम्ही काय आरामच करता का? नाही असं नाही करणार ते. मला बरं नसलं तरच करतील. अच्छा. आणि लग्नाच्या अगोदर करायचे, आता नाही करत. आता बायको आल्यापासून नाही. तुमच्याकडे काय? सकाळी चहा तेच बनवलं. तेच म्हणजे ते त्यांच्यापुरतीच बनवलं. मला तुमच्या मिस्टरांची एक गोष्ट खूप आवडली. सांगा काय? ते सकाळचा चहा स्वतः बनवून घेतात, दुपारचा डबा स्वतःच तयार करून घेतात. बाहेर असतो त्यामुळे बाहेरचं स्वतःच खातात. संध्याकाळी आले की तेच जेवण तयार करून संध्याकाळचं मी बनवते. त्यांना किती लेट होतो, ते मालायला जातात ना कामाला, मग मी संध्याकाळचं मीच बनवते. तुमच्या बाबतीत? नाही, मी सगळं करते. माझ्या मिस्टरांना काही येत नाही. काही नाही? काही चहा पण नाही. बनवतात कधीतरी, पण मला तो चहा आवडत नाही. म्हणजे बोलतात तुला बनवून पण तुझ्या बोलण्या खाण्यापेक्षा तो न बनवलेलाच चांगला आहे. बरोबर आहे. का वेगळा करतात चहा? चांगला नाही बनवत. मला चहा छान म्हणजे असं कडक चहा लागतो. तुमचं कसं काय? सकाळी चहा कोण देतं तुम्हाला? मला कोण नाही देतोय. मिस्टर नाही देतोय. कधीच नाही? तुम्ही सांगत नाही त्यांना? संडेला देतोय. संडेला काय देतात? कप बशी. मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
सचिन दादा गेट सजवलं का? ते झावळ्या आहेत. इतका वेळ? चला मी मदत करतो. चला. नाही ती जी मीटिंग आहे ना ती नेक्स्ट वीक लाईन अप करूया आपण. येस. नाही ऍक्च्युली काय झालंय माझ्या घरीच जरा एक कार्यक्रम आहे. हो मी तुम्हाला कॉल करतो. या बाय. सॉरी सचिन दादा काय सॉरी सॉरी. नाही द्या मी बांधतो. नाही बांधतो ना मी. सचिन दादा इट्स ओके मी बांधतो. दादा हार फुलं फुलांची तोरणं हे सगळं लवकरात लवकर घेऊन या. पेढे आणि सगळं फ्रेश आणा. ओके. हो हो जाऊ तुम्ही बघ. या. Wow! What a scene! किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO द आदित्य किर्लोस्कर एका मेडच्या साखरपुड्याचा मांडव उभारतोय. ग्रेट. सासू मॉम, आपण या मेडचं सॉरी पारूच आपण पारूचं लग्न लावून देतोय. इट्स अ चॅरिटी राईट. म्हणजे आपण आपल्या बऱ्याच एम्प्लॉईजला अशी हेल्प करत असतो. मग या मुलीला इतकी स्पेशल ट्रीटमेंट का? म्हणजे कंपनीचा बॉस स्वतः मांडव उभारतोय वगैरे? नाही, ही गोष्ट जर मीडिया पर्यंत गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आय नो तुम्ही श्रीमंत गरीब असा भेदभाव नाही करत, पण तरी ही गोष्ट बाहेर पडली तर लोकांच्या डोळ्यात येईल आणि इट वोंट बी गुड फॉर अस. दिशा, तुला काय म्हणायचंय ते लक्षात येतंय माझ्या, पण पारू ही मारुतीची मुलगी आहे. मारुती आणि पारूनी या घरासाठी खूप काही केलंय आणि मारुती या फॅमिलीचा एक भाग आहे, जसं काही दिवसात तू या फॅमिलीचा एक भाग होणार आहेस. त्यामुळे आदित्यवर थोडासा विश्वास ठेव आणि तू जे म्हणतेस त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष नाही करणार. मी बघते. तुझा ऑफिसला. आणि तुम्ही? मी येते थोड्या वेळ. ओके सासू मॉम. हॅलो. ताबडतोब घरी ये. येस आहे. हॅलोच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पहिल्या तुझ्या लक्षात येते का? ती साडी. तीच साडी आहे जी कारच्या दरवाजात अडकून फाटली म्हणून फेकून दिली होतीस तू. पण आज पारूनं आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दिवशी ती नेसून तुझ्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. दोघांनी हात जोडा. आता औक्षणासाठी एखाद्या सुवासिनीला बोलवा.
मुलाने आणि मुलीने उभे राहा आणि अंगठी घालून घ्या. हात पुढे कर बाळा. डावा हात पुढे कर. ठीक आहे. अगं बाळा घाल ना अंगठी. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. विरोचक हरत नाही आणि विरोचक हरणारही नाही. मी एक काम करते, तुला ना एक जपमाळ आणून देते, मग दिवसभर जप करत बस. विरोचक हरणार नाही, विरोचक हरणार नाही. बाकी काही नाही, तुला समाधान मिळेल. तू जास्त आवाज करू नको. मी तू हळू. उगाच स्वतःला त्रास नको करून घेऊस. मनोरमा आजीची शक्ती सुद्धा गेली असेल तर हा बरं कसं करणार मग तू स्वतःला? एक सल्ला देऊ का तुला? लोकांना वश करायला, त्यांना आदेश द्यायला खूप मजा येते ना तुला. एक काम कर, बघ, स्वतःच्याच डोळ्यात बघ, वश कर स्वतःला आणि मग देत बस आदेश. कारण आता माझं कुटुंब मुक्त झालंय विरोचका. तुझ्या वशीकरणाचा प्रभाव संपलाय. एवढं सोपं नाहीये ते. हे तुलाही माहितीये आणि तुझ्या त्या त्रिनयनेला सुद्धा माहितीये. बरोबर बोललीस. एवढं सोपं नाही. देवी आईपेक्षा वर चढून देवी आईला आव्हान देणं सोपं नाही. आणि देवी आईला हरवणं निव्वळ अशक्य आहे. देवी आई मूर्छित असताना तू काही करू शकली नाहीस. आता तर देवी आई जागी झाली. गदग्रहण सुटलंय विरोचका. आता जिंकण्याचा विचार सोड आणि तुझ्या शेवटच्या खटका मोजायला सुरुवात कर. मी पुन्हा एकदा रणांगणात उतरले विरोचका. तुझा वध करायला. तयार राहा.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मगाशी जे काही घडलं ते खरंच घडलंय ना, म्हणजे सगळे खरंच त्या विरोचकाच्या वशीकरणातून बाहेर आलेत ना. असं का बोलताय तुम्ही? नेत्रा, बाबांच्या वेळी घोळ झाला होता तसं पुन्हा काही नको व्हायला. तसं काहीही होणार नाही, कारण जे काही घडलंय ते आपल्या डोळ्यांसमोर घडलंय. घरात दिवे चालू असताना तो अंधार होणं, डोळ्यांसमोरून तो प्रकाश चमकून जाणं आणि मग सगळेजण परत पहिल्यासारखे वागू लागणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विरोचकाच्या डोळ्यात भीती पाहिली आहे मी. म्हणतात ना, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. गदग्रहण सुटल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात आणि या सगळ्या त्रासाचा शेवट विरोचकाच्या अंताकडे घेऊन जाणार आहे. पंचपेटिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलाय नेत्रा. रुपालीनी मला चौथ्या पेटीतले काही श्लोक वाचून दाखवले. त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, म्हणून तिने मला डांबून ठेवलं होतं. पण आत्या, विरोचकाने चौथी पेटी उघडली कशी? कारण ती पेटी विरोचकाचीच आहे. त्या पेटीतल्या पानावरचे श्लोक सर्पलिपित होते. सर्पलिपित? अद्वैत साहेबांच्या पेटीतले श्लोक सुद्धा सर्पलिपीत लिहिले होते. हो, त्या पानावरचे काही श्लोक तिने मला वाचून दाखवले. त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, कारण तिला 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हवाय. आता ते पान कुठे आता? माहित नाही, पण ते श्लोक मी पाठ केलेत. आता 1 मिनिट, मी रेकॉर्ड करून घेतो. घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. ज्ञातही झाले तरीही शक्य ना तिच स्पर्शणे, पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे. गुढीचे रूप उलटे भासते म्हणजे? ज्ञात हे झाले तरीही शक्य ना तिच स्पर्शणे. हे पेटीला स्पर्श करण्याबद्दल लिहिलंय का? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लवकर या, हे बघा दायचे काय झालं. लवकर या दायचे, त्याचे डोळे उघडा. द्यायचे काय झालं? त्याचे डोळे नाही उघडता. बघा ना काय झालं. काय झालं? आहे उठ ना. आहे जायची. दादा,
दादा काय झालं? दादा दादा काय झालं? आय उठ ना. आमल्याक फसवलाय. काय एकदा सांगता निघून गेला आमल्याक सोडून. आहे डोळे उघड आहे. मंजू शांत हो. आपली आई आपल्याला सोडून गेली. नाही आई काय झाली नाही. इथेच आहे आपल्या बरोबर. हो नाही आई तू आहे ना आमच्या बरोबर. उमा 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 आय आपल्या बरोबर. दादा सांग ना. आय कुठाला सांग ना. हे बंधू हे सांग ना. आय कुठे ये ना परत. तू नाही ना सोडून जाणार आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॉंग्रॅच्युलेशन्स चारू. कशाबद्दल? एवढं घाबरू नकोस. कुणालाही तुझ्याबद्दल जराही संशय आला नाहीये. म्हणजे डोंट ॲक्ट स्मार्ट चारू. मी सगळं बघितलंय. हे जर का मी त्या दादांना आणि त्या लालीला सांगितलं ना तर तुझे काय हाल होतील याचा विचार कर. दायचीमुळेच हे दोघे झील राम लक्ष्मणासारखे एकमेकांका धरून असत. खरंय द्यायची. मला सुद्धा तू या दोघांसारखंच वागवलंस ना. कधी मला जावई म्हणून वागणूक दिलीच नाहीस तू. नेहमी मला मुलासारखंच वागवलंस का तू द्यायची. होणाऱ्या गोष्टी कोणी रोखू शकत नाही. सगळा वरच्याच्या हातात असा. किती म्हटलं तरी आई जाण्याचं दुःख मोठा असा. दादा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं. काय गरज लागली तर आम्ही गाववाले सगळे असो. दादा आता येतो आम्ही. साहिल मी इथे आहे ना. तू तुझं काम सोडून इथे येण्याची काही गरज नाहीये. हो आता नीरजचं निघणं कठीण वाटतंय
हो, सगळं अचानक घडलं. साहिल, मी तुला नंतर कॉल करते. हो हो. लवकर आलीस. मला वाटलं सगळं झाल्यावरच येशील की काय. राहुलं नाही ना तुला? तुम्ही माझ्याशी मी काय बोलत होते हे तुला कळलं नाही असं म्हणू नको. हा, बरं बस. नाही, राहू द्या. नाही, ये बस. अगं बस. नाही, नको, खरंच. तुला द्यायची शपथ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगाई, आता हे सगळं असू दे. ये, तुम्ही दोघं बसा, मी चहा पाण्याचं बघते. मी येते ना मदतीला. अगं नको, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मीला कोणी काम सांगतं का? तुम्ही बसा, मी आलेच. ये दिव्या. अरे दिव्या, ओळखलं का मला? हो, मी याचा काका. भजी. हा, अगं तू बनवलेली भजी ना सुनबाई, माझ्या जिभेवरती त्याची चव अजून रेंगाळते. अरे काय सुंदर भजी बनवली होती हिनी. हो मग. आणि आता तू तर सून म्हणून आमच्या घरात येणार ना, मग काय खायची प्यायची मस्त चंकळच. काका, पण त्याची गरजच काय ना, म्हणजे आपल्या घरात नोकर चाकर आहेत की. ते काका गावी गेले, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. अच्छा, गावी गेले. पण हे बघा काका, दिव्या या घरात आल्यावर काही काम करणार नाही. एकदम राणी सारखी राहील. काय बस बरं दिव्या, हे माझे बाप. याचा तुला म्हणून सांगतो दिव्या, लहानपणी हा छोटीशी बावली घेऊन फिरायचा आणि तिला सारखा बनायचा, माझी बायको माझी बायको माझी बायको. पण आता आमच्या चंद्यानं बायको कशी बावली सारखी आणली. चंद्या, ते काय ना, कधी खूप जर लाडात आले ना तर ते मला प्रेमाने चंद्या म्हणतात. बाबा जरा जास्तच लाडात आलात बहुतेक आज. हा, नाही म्हणजे काय, मी बोललो होतो ना तुला की आपला हा चंदन अगदी हिऱ्यासारखी मुलगी घेऊन आलेला आहे. हो तर सोन्यासारखी बायको आणली आहे. मग हिऱ्यासारखी. हिरा? हिऱ्यासारखी. आता बरं हिरा. दिव्या. दिव्या, कसं वाटलं तुला आमचं घर? खूप छान काका, खूप सुंदर. काका? बाबा मन बाबा. मी बाबा, हे काका. नमस्कार. आणि ती आई. काय? ती आई, हे काका, मी बाबा. मी बाबा, हे काका. ते काका, मी बाबा. रोल मध्ये कन्फ्युजन नको बरं. रोल मध्ये कन्फ्युजन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे दिव्या बाळा, तू अशी शांत शांत का? तुझ्याबद्दल सांग ना थोडस आम्हाला. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होत आलंय. अरे वा, म्हणजे तू आमच्या चंद्यापेक्षा जास्त शिकलेली आहेस की.
हो, आणि मला फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे. हो, अरे वा. बाकी परिस्थिती नसल्यामुळे आवडीनिवडीचा फारसा काही संबंध नाही. बर, मी काय म्हणतो दिव्या, नाही म्हणजे तू इतकी सुंदर दिसतेस तर ऍक्टिंग का नाही ट्राय करत? ऍक्टिंग नाही म्हणजे कसं की तू एक उत्कृष्ट ऍक्ट्रेस होऊ शकतेस. हा, अगं माझे कॉन्टॅक्ट आहेत ना. मग अरे उत्तम ऍक्ट्रेस होशील तू. ट्राय करून बघ ना एकदा. काका कशाला? अरे करू दे की तिला. काका अरे करू दे, मुली पुढे गेलो. नको. बर आई, आम्ही निघतो आता. दिव्या, सुखीरा. चलूया. हा, येतोय काका, येतो. हा, चला. कुठे चाललात तुम्ही? चालायचं नाही, ऊन आहे की नाही बाहेर? तुम्ही घरात थांबा, मी तिला घेऊन जातो. हा, तुम्ही पण. हो, सावकाश सोड ना तिला. आणि दिव्या, खूप बरं वाटलं तू आलीस ते. अशीच अधूनमधून येत राहा. हा, हो, मला पण खूप बरं वाटलं. ये हा दिव्या, मजा करायला. नाही तर काय, आमचा चंद तुला येऊच देणार नाही. हो, आणि त्याचं ऐकायचं नाही. पाहिलंस ना तू कसा नाही नाही म्हणतो प्रत्येक गोष्टीला. ये जा बाळा. चल दिव्या, चल. येतो. हा, या. सावकाश जा रे. हो 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 हो. 2 मिनिटं आलोच. आता कुठे जातो? जरा आलोच त्यांच्याशी. बस करा ना आता. किती ओव्हर ऍक्टिंग करताय रे, कळेल ना तिला. अरे पण तूच म्हणाला होतास ना तिला राणीसारखा वागवा म्हणून. हो ना, किती खुश दिसत होती ती. पाहिली नाहीस का तू? अरे तिला आता एकदम विश्वासच बसेल की आम्हीच तुझे खरे नातेवाईक आहेत. हा, आणि आम्ही ना बरोबरच करत होतो. मग हो हो हो, बरोबर करताय. अरे पण काही लिमिट असते की नाही. तुम्ही चला, निघा निघा. पैसे काम गाळून केलाय अभिनय. हा, करतो, ट्रान्सफर करतो. आता निघा इकडनं. चला. हा, लवकर पाठव. जा तू बघ. पाहिलं, मला सांग, अशी फॅमिली तुला सापडेल का ग कुठे? निघूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढी काय गाई होती हो तुम्हासनी? किती फोन करायचे? माणूस कामात असतोय. अहो सॉरी, तुम्ही म्हणालात तसं गेले होते मी फॅक्टरीत. अधिपतींना घरी ओपन अपच होता येत नव्हतं, सतत अक्षराच्या दडपणाखाली. आणि कसं आहे, मी आता चंचलाला गाणं शिकवत असताना मे बी त्यांना तिच्या समोर बोलायला ऑकवर्ड होत असेल. आणि तुम्ही म्हणालात की बाहेर भेटा म्हणून मी फॅक्टरीत गेले. अहो जे आम्हीच केलं तेच आम्हाला काय सांगताय? हा, आम्हीच तुम्हाला खुनवलं का नाही की फॅक्टरीत जावा म्हणून? अहो तिकडं काय घडलं ते सांगा. मी गेले, मी त्यांच्याशी बोलले की आपण परत एकदा गाण्याचा क्लास सुरू करू. मग त्यांना खूप कन्व्हिन्स केलं की घरात शक्य नसेल तर आपण बाहेर शिकवणी सुरू करू. मग काय झालं? नाही हो, नाही ऐकलं त्यांनी. पळच काढला त्यांनी, म्हणजे अक्षरशः पळून गेल्यासारखे गेले ते. काय तुम्ही पण, तुम्हाला एवढं रूप दिलंय, गोड गाळा दिलाय, त्याचा वापर नाही का करायचा? खूप प्रयत्न केले, नाहीच ऐकत आहेत ते. नाहीच ऐकणार ते. सुनबाईंनी त्यासनी चांगलंच पडवलंय. त्यांनी पडवलेले पाडेच म्हणतात ते. हो ना, ते पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहेत. हो, अडचण काय आहे ते आम्हाला सांगू नका. हे आम्हाला माहित आहे. त्याच्यावर तोडगा काय आहे ते सांगा. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का नाही, आमच्याकडे लय ये नाही. जे काय करायचं ते पटपट करा. हो, मलाही वाटलं होतं की आज फॅक्टरीत ते एकटेच आहेत, तर ते माझं ऐकतील, माझ्याशी मोकळेपणाने बोलतील. पण तसं काहीच झालं नाही. मे बी त्यांना फॅक्टरीत काहीतरी कामाचं टेन्शन असेल. पण मला असं वाटतंय असं कुठेतरी भेटायला पाहिजे जिथे त्यांचा अख्खा वेळ माझा असेल, जिथे ते माझं ऐकतील,
आणि डोक्यात बाकी कसलेही विचार नसते, असं म्हणजे माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आम्ही सगळी व्यवस्था करतो, पण तुम्ही जे काय करायचं ते पटपट करा. हा, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही, ते करत गाणी म्हणत बसू नका, फास्ट गाणी म्हणा. थांबा, तुम्हाला असं नाही कळायचं, नाही जरा थांबा. एक घ्या. हा, हे घ्या. हे काय म्हणजे कशासाठी? तुमच्या फास्ट गाण्यासाठी इंधन आहे. घ्या. नाही मॅडम, मला नको आहेत हे पैसे. नको आहेत म्हणजे? म्हणजे तुम्ही आधीच मला खूप पैसे दिलेत आणि आता मी पैशासाठी काम नाही करत. आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. माझा अवेअर करून गेलेत ना ते, माझा इगो दुखावलाय त्यांनी आणि आता माझ्या इगोसाठी मी त्यांना गुडघ्यावर आणलं. हो, काय बोलायलाय तुम्ही? आधिपतींना गुडघ्यावर आणायचं नाही, सुनबाईंना गुडघ्यावर आणायचं काम आहे तुमचं. अहो म्हणजे माझं म्हणणं आहे की गुडघ्यावर आणून ते मला प्रपोज करतील ना, तसं म्हणायचंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण असे लग्नानंतर पहिल्यांदाच बसलोय ना बागेत, नवरा बायको सारखे. होय काय? हा, होय की. म्हणजे नवरा बायको आहोतच आपण. होय काय? नाही आहे. अरे नाही, आता एवढं कायद्याने लगीन केलंय, एवढे विधी केल्यात आपण, विषयच नाही. म्हणजे नातं काय फक्त कायद्यानेच असतं का? सगळं चार चौघांना दाखवण्यासाठी असतं का? स्वतःच आपल्या दोघांमध्ये काही नातं आहे की नाही सगळं जगाला दाखवण्यासाठी असतं, असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, असं कुठं काय म्हणलं मी. असं का हो, तुम्ही चिडता कशाला हो? आजकाल लई चिडायला लागलाय बरं का तुम्ही. हे काय बरोबर नाही हवा. उलट मी तुम्हाला पटल असंच बोलत होतो ना. काय पटायचंय मला? का तुम्हाला आठवत नाही तुम्ही काय म्हणलं होतं मला? तुम्ही घालून दिलेली जी सीमारेषा आहे ती वळणायला जात नाही आम्ही. कसली रेषा? काय तुम्ही म्हणला नव्हता काय तुमचं आमच्यावर काय प्रेम नाही आणि कधी होऊ शकत नाही, ते आम्ही मान्य केलं होतं की. मग तुमच्या भावनेचा रिस्पेक्ट म्हणूनच मी असं बोलतोय, वागतोय. माझ्या काय तसं तुमच्याकडनं काय अपेक्षा नाहीत आणि मग कवाच नसणार आहेत. तुम्ही तुमचा वेळ घ्या, भरपूर, तसं काय प्रॉब्लेम नाही. पाहिजे तेवढा वेळ घ्या म्हणजे म्हातारं होईपर्यंत वाट बघणार आहात का तुम्ही? अबो काय की मग त्याला काय होतंय? ते उसाचा रसवाले काका काकू होते की नाही, तेवढं म्हातार झाल्यावर जरी तुम्ही मला बोलला तरी चालते. काय आपल्याला गडबड नाही काय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? होय, तुमचा विचार करालोय मी. तुम्ही आणि माझ्यावरच वरडालाय. माझी काय चूक आहे सांगा? काही माझा विचार करत नाही. नेमका कोणाचा विचार करताय? आता काय कोणाचा विचार करणार? आमच्या आयुष्यात तसं बी बायका तीनच. 3? हा, आई साहेब, तुम्ही. तिसरी विषयी काय मी काय बोलणार? म्हणजे आई अंबाबाई हो. अक्षरा, बोलून टाक आता. जवळ आलीस तू इतकी, आता का थांबतीयस? तुला कळतंय ना, तुझ्या मनात आता फक्त मैत्रीची भावना नाहीये, प्रेमात पडलीस. तू सांगून टाक ना त्यांना. मान्य आहे, स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नव्हती की एका अशिक्षित माणसाच्या प्रेमात पडशील. ज्या गोष्टी शिक्षणानं कुणालाही शिकवता येत नाही त्या गोष्टी ऑलरेडी त्यांच्यात आहेत. माणूस म्हणून चांगले आहेत, शिकलेले कितीतरी भेटतील, पण एखादा चांगला माणूस शोधणं खूप अवघड आहे. आणखी काय हवंय तुला? मलाही हवेत ते, माझेही प्रेम आहे त्यांच्यावर. असंच बोलून टाक. ठीक आहे, बोलणार आहे मी बोलणार आहे आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.